मंडळी, सध्या जंतर मंतरवर एक इडियट उपोषणाला बसलाय. सोनम वांगचुक त्यांचं नाव. स्वतःचा जीव धोक्यात घालून रखरखत्या उन्हात रक्त जाळून घेतोय. त्याला वाटतंय की इथली सडलेली शिक्षण व्यवस्था बदलावी. पेपर फुटीमुळे ज्या पोरांचे डोळे कायमचे मिटले त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडलं त्या जबाबदार मंत्र्यांनी पायउतार व्हावं. काय म्हणावं या माणसाच्या या भाबडेपणाला. या इडियटला कोणीतरी हे समजून सांगायला हवं की बाबा, हा भारत आहे. इथं प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटतो. आता प्रत्येक पेपर फुटीनंतर जर मंत्र्यांनी नैतिकतेचा आव आणून राजीनामा दिला तर मग मंत्रीपद कायमस्वरूपी रिकामी ठेवावी लागतील. याच न्यायानं उद्या प्रत्येक चुकीसाठी जर मंत्र्यांना जबाबदार धरून राजीनामे मागत राहिले तर मंत्रिमंडळात शेवटी फक्त रिकाम्या खुर्च्या राहतील. राजकारण कसं चालवायचं तुम्ही सांगा. पण या इडियटला हे साधं व्यावहारिक राजकारण कळत नाहीये. आणि हो, हा सध्याचा जमाना हा 5 सेकंदाच्या रील्स आहे. एका क्लिकवर मिळणाऱ्या इन्स्टंट समाधानाचा आहे. इथं अन्याय झाला की लोक #जस्टिसचा ट्रेंड चालवतात. एखादी पोस्ट लाईक करतात, दुःखद इमोजी टाकतात आणि पुढचा रील पाहायला मोकळे होतात. अशा या डिजिटल क्रांतीच्या युगात हा माणूस 18 दिवस उपाशी राहून प्रत्यक्ष रस्त्यावर आंदोलन करतोय. किती हा आउटडेटेड प्रकार आहे. खरं तर उपाशी राहून याच्यात पोटात आग पडली आहे, बाकी कोणाच्या पोटातलं पाणी ढळलेलं नाहीये, हल्लेलं नाहीये. या इडियटच्या आयुष्यावर, त्याच्या विचारांवर प्रेरित होऊन सिनेमा आला. 450 कोटी रुपयांचा गल्ला जमून गेला. लोकांनी पॉपकॉर्न खात टाळ्या वाजवल्या. काय डोकं आहे यार या माणसाचं. शिक्षण व्यवस्था अशीच असली पाहिजे असे डायलॉग मारले तर हा माणूस खरंच ती व्यवस्था बदलायला निघाला. खरंच किती इडियट आहे हा माणूस. त्याला कोण सांगणार आहे इथं सगळं ऑल इज वेल आहे. सत्ताधाऱ्यांना वाटतं की या इडियटच्या आंदोलनाची दखल घ्यायची नाही. आपण दखल घेतली तर नाहक महत्व येईल, आंदोलन मोठं होईल. त्यापेक्षा त्याला दुर्लक्ष करा. स्वतःहून थकून बाजूला होईल. विरोधकांचंही गणित तेच आहे. आंदोलनाला पाठिंबा द्यायचा पण मर्यादित. जास्त हवा दिली तर कदाचित तिसरा पर्याय म्हणून उभा राहील की काय, ही भीती आहे का. त्यामुळे सगळ्यांचा प्रयत्न आहे की आपली खुर्ची जिवंत राहिली पाहिजे. सगळ्यांचीच खुर्ची जिवंत राहिली पाहिजे. पण हा माणूस इडियट असला तरी तोही जिवंत राहिला पाहिजे. आणि या सगळ्या मुद्द्याची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत. हनुमंतजी, खूप स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट जयेश वाणी सुद्धा जोडले गेलेले आहेत. जयेश, तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत दुबईहून राजकीय विश्लेषक डॉक्टर विनय काटे सर जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवक्ते विश्वास पाठक सर आहेत. पाठक सर, तुमचंही स्वागत आहे. थोड्याच वेळात राजकीय विश्लेषक युवराज मोहिते सुद्धा या चर्चेत सहभागी होतील. पण चर्चेची सुरुवात अर्थातच विश्वासजी तुमच्यापासून. कारण आज इतके दिवस हे आंदोलन सुरू आहे. ह्या वांगचुक यांची जी तब्येत आहे ती खालावत चाललेली आहे. पण दिल्लीमध्ये मात्र प्रचंड अशा प्रकारची शांतता आहे. कुणालाही असं वाटत नाहीये की जावं, दखल घ्यावी आणि आपण त्या मागण्यांच्या संदर्भात किमान ऐकून तरी घ्यावं. हे असं का होतंय? एवढं जे दुर्लक्ष केलं जातंय त्याच्या मागची भावना काय आहे? का तुम्हाला असं वाटत नाही की त्याची आपण किमान दखल तरी घ्यावी? विलासजी, हे आंदोलन खरं तर त्यांनी का चालू केलं? नीट परीक्षेचा विषय घेऊन ते पुढे गेले. खरं तर नीटची पुनर्परीक्षा झाली, व्यवस्थित ती पार पडली, तो आता मुद्दा संपलेला आहे. त्यांना आंदोलन करायचं होतं, सरकारने त्यांना परमिशन दिल्या, कुठे विरोध केला नाही, आंदोलन सुरू आहे. मात्र त्या आंदोलनात काय दिसत आहे? सर्वप्रथम मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना हेच विचारेल की राहुल गांधी आसपास तिथे का नाही पोहोचले? खरोखरच हे एवढं मोठं आंदोलन येतं. दुसरं, तिथे लोक डप्पी वाजवत आहेत, LTG सारखे मुद्दे आहेत, ते टोटल टाइमपास अशा प्रकारे चालू आहे. आता वांगचुक यांची क्रेडिबिलिटी देखील काय आहे? त्यांनी लडाखमध्ये जे आंदोलन केले ते सगळं ठीक आहे, पण त्यांना असं वाटलं की आपण प्रसिद्धीच्या झोतात येऊ,
दिल्लीला जाऊ, जंतर मंतर होऊ, आणि दुसरे आपण अण्णा हजारे होऊ. आता अण्णा हजारे का होऊ शकले? कारण तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग हे जरी प्रॉक्सी म्हणून प्राईम मिनिस्टर असले तरी राहुल गांधी आणि सोनिया गांधी हेच नेतृत्व करायचे. त्यांच्या विरोधामध्ये हे उठलेलं आंदोलन होतं. आज मोदीजींच्या विरोधामध्ये काय काय आहे? आज मोदीजींना सर्व प्रकारे समर्थन मिळत आहे. आज मोदीजींचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. आज 85 कोटी लोकांना अन्नधान्य देतोय आपण, 25 कोटी लोकांना आपण गरिबी रेखेतनं वर आणलेलं आहे. त्यामुळे या आंदोलनाला तसंही रिस्पॉन्स मिळणार नव्हताच. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पेड वर्कर्स लावून 2-2 कोटीची कॉक्रोच पार्टी उभी करणं एका रात्रीतनं शक्य आहे. मात्र असं आंदोलन करायला जी क्रेडिबिलिटी लागते, जो मुद्दा लागतो, तो यांच्याजवळ अजिबात नाही. म्हणून अशी स्थिती निर्माण झाली आहे. बरं, पण ठीक आहे, त्यांची क्रेडिबिलिटी नाहीये म्हणून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय असं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही मरू देणार त्यांना? नाही, दोन गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी पूर्ण पॉलिटिकली मोटिव्हेड आहे. त्यांचा जो मुद्दा होता तो मुद्दा आता गैरलागू आहे. नीट परीक्षा झालेली आहे. आता प्रश्न राहिला राजीनाम्याचा. तर मी आपल्या माहितीसाठी सांगतो की 2006 ला एम्सची परीक्षा झाली होती, 2007 ला ICAI ची परीक्षा झाली होती, 2009 ला क्लॅटची परीक्षा झाली होती, RRBची 2009 ला अनेक परीक्षा आहेत. या ओडिशामध्ये स्टाफ सिलेक्शनच्या झालेल्या, त्या कोणी राजीनामा दिला होता? त्यामुळे हे उगाच जी काही चूक झाली ती आम्ही दुरुस्त केली, चूक मान्य देखील केली. मात्र उगाच एका मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. यांनी हा जो उठावटोप केलेला आहे, आम्ही त्याला एवढीच विनंती करतो, तब्येतीची काळजी घ्या, उपोषण संपवा. ठीक आहे. मला वाटतं कदाचित हे पहिलं स्टेटमेंट सरकारकडून आलेलं असेल तुमच्या वतीनं की उपोषण थांबवा म्हणून, किंवा याच्या आधी आली असतील, मला कदाचित कल्पना नाही आहे. पण हनुमंतजी, तुम्हाला काय वाटतं? एक प्रकारे सरकारच्या भूमिकेबद्दल तुम्ही बोलाल, त्याच्याबद्दल तुम्हाला खूप आसुसले पण असू शकतं सरकारवर टीका करण्याच्या बद्दलची. पण जेव्हा एक असा मुद्दा जो सरकारच्या विरोधातला आहे तो मुद्दा घेऊन एक व्यक्ती लढतोय, अशा वेळी तो मुद्दा फार गांभीर्याचा नाहीये, महत्त्वाचा नाहीये, त्याला फार महत्त्व द्यायची गरज नाहीये असं तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही तिथे नाही आहेत? की कदाचित ही भीती आहे की या आंदोलनातून पुन्हा कोणतरी नवं उभं राहील आणि आपली स्पेस घेईल, त्याच्यामुळे आपण पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा? त्यांनी जो मुद्दा मांडला तो अनेकांच्या मनात आहे की आज या सगळ्या आंदोलनामध्ये काँग्रेस का नाही? विलासजी, विश्वास पाठक साहेबांनी मांडलेल्या भूमिकेला मी शेवटच्या अर्ध्या मिनिटामध्ये उत्तर देईन. अगोदर तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की इतक्या महत्वाच्या प्रश्नावर विरोधी पक्षाला का आंदोलन करावं वाटत नाही, भाजपा म्हणून भाजपाच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसवर टीका करणं, प्रश्न उपस्थित करणं राजकारण म्हणून ते आम्ही सगळे समजून घेऊ. पण माध्यमांनी त्रयस्थपणे माझ्या पक्षाचं विश्लेषण करावं आणि आम्ही जे करतो ते दाखवावं अशी कळकळीची विनंती. तुम्हीच आम्हाला लोकांमध्ये घेऊन जात असता. छात्रों की गूंज नावाचा एक उपक्रम जो भारताच्या 79 शहरामध्ये हजारो मुलं रस्त्यावर आणून झाला. तो बेंगलोरमध्ये झाला, अमरावतीमध्ये झाला, पुण्यामध्ये झाला, मुंबईमध्ये झाला, भोपाळमध्ये झाला, हैदराबादमध्ये सुद्धा झाला. आज काकीनाडामध्ये सगळ्यात मोठा इव्हेंट छात्रों की गूंज नावाचा, जो नीट पेपर फुटीच्या अनुषंगाने आम्ही रस्त्यावर येऊन उभा करतोय, तो सुरू आहे. कोटाला राहुलजी गांधी यांनी घेतलेला जो उपक्रम होता त्याच्यामध्ये 20,000 पेक्षा जास्त मुलं ज्यांनी नीटचा पेपर दिला होता किंवा आता देणार होते, त्यांनी राहुल गांधीला स्वतः उपस्थित राहून पाठिंबा दिला आणि आवाज उठवला. महाराष्ट्रामध्ये असो की देशामध्ये असो, नीटचा पेपर फुटी असो, टीईटीचा पेपर फुटी असो, तलाट्याची पेपर फुटी असो, एमपीएससीचा ऑनलाईन करण्याचा घाट घातलेला असो, की शिक्षक भरती बंद केलेली असो, की मराठी शाळा बंद करणं असो, काँग्रेस पक्ष रस्त्यावर आहे. मी प्रत्येक शहराचं नाव आणि तिथं कोण्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये झालं सांगू शकतो. 2 उदाहरणं तुमच्या मार्फत मी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकाला सांगतो. आमचा जो NASYचा काँग्रेसची जी विद्यार्थी संघटना NASYचा, त्याचा देशाचा अध्यक्ष विनोद जाखड आहे. त्याच्या फेसबुक पेजला सगळ्यांनी भेट द्यावी. एका दिवशी 6 शहरामध्ये नीटच्या पेपर फुटीच्या विरोधात लाखो तरुणांना आमचा तुम्ही जे केलं ना, तुम्ही जे करताय ते देशासमोर आहे. माझा मुद्दा जो होता त्याच्याबद्दल लोकांमध्ये काम जाऊ द्या ना. माझं NASYचं सांगितलं मी. युवक काँग्रेस आमचा उदय बानू चीब नावाचा राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे महाराष्ट्राचे शिवराज मोरे अध्यक्ष, NASYचे सागर साळुंके, नांदेड मधला आमचा सहकारी तुषार देशमुख असेल, ही सगळी मंडळी विद्यार्थ्याच्या प्रश्नावर जिल्हा पानाच्या आवृत्त्या काढून बघा. लाखो विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर आहेत. आज मी नांदेड मधून बोलतोय. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारा विद्यार्थ्याच्या प्रश्नावर आम्ही आज किती मोठा मोर्चा काढला, पण तो दाखवायचा नाही, त्याची चर्चा होऊ द्यायची नाही. राहुल
राहुल गांधींनी कोर्टामध्ये बोललेल्या लेकरांना तुम्ही दाखवत नाही. त्यामुळे राहुल गांधी काहीच करत नाहीत, काँग्रेस काहीच करत नाही, रस्त्यावर काँग्रेस उतरत नाही. खोटं आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये पेपर फुटीच्या संबंधाने आणि ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भाने काँग्रेसच्या आमदारांनी केलेली विनंती तुम्ही आवर्जून दाखवा, म्हणजे माझा पक्ष काय करतो ते कळेल. राहिला प्रश्न विश्वासजी पाठक यांनी केलेल्या आरोपांचा. राहुल गांधीला प्रश्न विचारताय, 100 खासदार असलेल्या माणसाला प्रश्न विचारताय. नरेंद्र मोदी काय करतायत? मोराला दाणे खाऊ घालतायत पंतप्रधान कार्यालयामध्ये. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये? 22 पोरांनी जीव दिला नेटचा पेपर फुटला म्हणून. त्या 22 पोरांच्या जीव देण्याची किंमत तुम्ही एक राजीनामा घेऊ शकत नाही. शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी त्यांच्या मुलीचे मार्क वाढवल्याचा आरोप झाला, जो आज तागायत सिद्ध झाला नाही, राजीनामा दिला होता. UPA 1 UPA 2 मध्ये 9 मंत्र्यांचे आम्ही राजीनामे घेतले, एकाही मंत्र्यावरचा गुन्हा सिद्ध झाला नाही, तरी आम्ही राजीनामे घेतले. तुम्ही आमच्यासोबत तुलना करता. धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा लागेल. 22 मुलांच्या मृतदेहावर उभा असलेलं हे शिक्षण मंत्री हे केंद्र सरकारला हटवावेच लागतील. या प्रश्नासाठी काँग्रेस लढते, याच प्रश्नासाठी सोनम वांगचुक आणि CJP लढते. आम्हाला त्यांचा अभिमान आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांचा जीव वाचला पाहिजे आणि 22 मुलांच्या कुटुंबियाला न्याय भेटला पाहिजे. 24 लाखापेक्षा जास्त मुलांना नीटचा डबल पेपर द्यावा लागला. तो मनस्ताप झालेला विश्वास पाठक सर भरून देणार आहेत का? ठीक आहे, तुम्ही तुमची भूमिका आज सांगितली. कदाचित पक्षाच्या वतीनं अजून अधिकृतपणे ती सांगितली जाईल, पण तुम्ही या व्यासपीठावरून सांगितले की आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ठीक आहे, बाकी राजकारण म्हणून तुम्ही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू शकता. आपल्यासोबत ॲडव्होकेट जयेश वाणी आहेत. सर माफ करा, युवराज सर आणि डॉक्टर, मी तुमच्या आधी सगळ्या राजकीय प्रतिक्रिया घेऊन तुमच्याकडे येणार आहे ह्या सगळ्याचं ॲनालिसिस करण्यासाठी. जयेश, मुद्दा त्यांचा हा आहे की ज्या मुद्द्याच्या अनुषंगानं ही लढाई सुरू झालेली होती तो मुद्दा आम्ही संपवला. नीटच्या परीक्षा पुन्हा एकदा नीटपणे घेण्याचं काम आम्ही केलं. एअरफोर्स काय काय नाही ते सगळं लावलं आणि आमची चूक सुधारली. म्हणून आता जो मुद्दा उपस्थित करून हे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये मुद्दाच उरलेला नाहीये, त्यामुळे त्याला फार लक्ष द्यायची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण तुम्हाला असं का वाटतं की या आंदोलनाच्या मुळे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे? मुळात काय आहे की नॉनसेन्स इश्यूजला पुढे आणणं आणि लोकांच्या जवळकीचे जे प्रश्न आहेत ते मागे ठेवणं हा भारतीय जनता पार्टीचा गेल्या 12 वर्षातला ऑफिशियल बिझनेस आहे. आपण धंदा असा शब्द नको वापरूया मराठीतला, तो टोचतो म्हणून आपण त्याला बिझनेस म्हणूया इंग्रजीमध्ये, तो जरा कमी रुततो. मुद्दा असा आहे की काल कुणाल कामरा जे म्हणलेत ना कि सीता के पति का नाम लेकर ये नीता के पति का काम कर रहे हैं, ते का मी तुम्हाला सांगतो. विश्वास पाठक सर असं म्हणाले की आंदोलन का सुरू आहे. आता हे जर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना माहित नसेल की आंदोलन हे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सुरू आहे, तर मग बाकी सगळे प्रश्न अलहिदाच झालेत. आम्ही परीक्षा व्यवस्थित घेतल्या, नंतर री परीक्षा घेतल्या, पुन्हा री एक्झामिनेशन केल्या, म्हणून आम्ही आता एक चांगलं काम केलं म्हणून आमचे जुने पाप विसरून जा असं म्हणण्यासारखं आहे. सुंदर आपलं रामायण जे आहे, रामायणामध्ये एक उत्तरकांड येतं. उत्तरकांडामध्ये एक गोष्ट आहे, ते कुणाल कामरांचा जो रेफरन्स आहे ना सर, की सीता के पति का नाम लेकर नीता के पति का काम करणं काय असतं ते बघा. उत्तरकांडामध्ये एक उदाहरण आहे. त्या अयोध्या राज्यातला जो परीट आहे, जो आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सगळ्यात शेवटचा माणूस आहे, तो माणूस असं म्हणतो की भलेही सीता रावणाकडे गेली असेल, तिने अग्निपरीक्षा वगैरे दिली असेल, मात्र आम्हाला तिच्यावरती संशय आहे. रामराज्य कशाला म्हणतात, तर आपल्या राज्यातल्या सगळ्यात शेवटच्या सामाजिक आर्थिक दुर्बल घटकातला माणूस ज्यावेळेस सर्वोच्च पदावरती बसलेल्या महाराणीच्या चरित्र्यावरती संशय घेतो, तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी हा विचार केला नाही की सीतेने तर अग्निपरीक्षा देऊन झाली होती, सीतेने तर सगळ्या तिच्या ज्या काही परीक्षा होत्या स्वतःला सिद्ध करण्याच्या त्या करून झाल्या होत्या, रामांना तिच्या पावित्र्याविषयी कुठेही शंका नव्हती, तरी देखील या आपल्या राज्यातल्या एका सर्वसामान्य नागरिकाच्या मनात शंका राहू नये म्हणून त्यांनी प्राणाहून प्रिय असणाऱ्या आपल्या पत्नीला सीतेला वनवासात नेऊन सोडलं ना सर. याला म्हणतात रामराज्य. आणि पाठक सर काय म्हणतात त्याच्या विरुद्ध, आता हे आंदोलन कशासाठी चालू आहे, सोनम वांगचुकांना प्रसिद्धी पाहिजे. सर 3 इडियट एवढा प्रसिद्ध झाला होता ना चित्रपट की भारतीय जनता पार्टीतल्या नरेंद्र मोदी सोडून कुठल्याही नेत्यापेक्षा आज जगभरामध्ये सोनम वांगचुक जास्त प्रसिद्ध आहे. हे कदाचित त्या लोकांना आजपर्यंत कळालेलं नाहीये. जगभरात सोनम वांगचुक प्रसिद्ध आहे, त्यांना प्रसिद्धीची गरज आहे असं आता म्हणणं मला वाटतं खूपच दूधखोळेपणाचं लक्षण आहे. सोनम वांगचुक प्रसिद्धीची काय गरज आहे बरं. मग ह्या दुर्लक्षाचं कारण काय, ह्या दुर्लक्षाचं कारण काय? दुर्लक्षाचं कारण आहे बेमुरवत खोरपणा
आणि जनतेला फाट्यावरती मांजर सुंभ्याच्या मारण्याची प्रवृत्ती जी शेतकरी आंदोलनाच्या वेळेस दिसली होती, जी देशातल्या इतर कुठल्याही नागरी आंदोलनाच्या वेळेस दिसली, बेमुरवतखोरपणा, तो एक निर्ढावलेपणा की जा तुम्ही जनता आहात, तुम्हाला काय करायचं ते करा, एक माणूस मेला तरी आम्हाला फरक पडत नाही, मरू देत, आम्ही राजीनामा घेणार नाही. मग मुद्दा पुन्हा असा येतो की सरकार जर रामाचं नाव घेत आहे तर रामाच्या राज्यामध्ये जो आदर्श घालून दिला गेला, एक सोनम वांगचूक बसतायत की 10 सोनम वांगचूक बसतायत, तिथे जमलेली लोकांची गर्दी 100 लोकांची आहे की 1 लाख लोकांची, 1 कोटी लोकांची आहे, याला किंमत नाहीये. लोकशाहीमध्ये 10 लोक कुठली तरी मागणी करतायत, 22 लोक, 22 विद्यार्थी जे येणारे ऍस्पिरंट डॉक्टर्स होते, त्यांच्या मृत्यूनंतर जर तुम्ही म्हणत असाल की राजीनामा का घ्यायचा, आम्ही राजीनामा घेणार नाही, आम्ही साधी चर्चाही करणार नाही, तर हा सरकारचा निर्ढावलेपणा आहे. ठीक आहे, मला आता ह्या सगळ्याचं विश्लेषण करायचं आहे म्हणून युवराज मोहिते सरांकडे जाणार आहे. खरं तर आपल्या या लोकशाहीमध्ये उत्तरदायित्व हे फार महत्त्वाचं असतं आणि लोकशाहीमध्ये सरकारला उत्तर बनवण्यासाठी, त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी आपल्याला लोकशाहीनं वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र दिलेली आहेत. आंदोलनाचं अस्त्र दिलेलं आहे आणि त्या अस्त्रांपैकी एक लोकशाही असं वादी असं हे आंदोलन आहे, लोकशाही मार्गानं हे आंदोलन आहे. पण साधारणपणे आपल्याकडे असं बघितलं जातं की त्या आंदोलनाची समजूत काढणं, चर्चा करणं, चर्चेतून मार्ग काढणं आणि ते आंदोलन संपवणं, अशा प्रकारची जबाबदारी काही लोकांवर दिली जाते आणि ते केलं जातं. पण इथं मात्र असं होताना दिसत नाहीये. पण हेच सरकार आहे किंवा याच पक्षाचं सरकार जेव्हा इथं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तेव्हा मात्र इथं जेव्हा उपोषण झालं, आंदोलन झालं, तेव्हा सरकार जात होतं, चर्चा करत होतं, शिष्टमंडळ जात होती. पण या आंदोलनाकडे जे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे ते दुर्लक्ष काय दर्शवत आहे? सर म्यूट आहात आपण. हे जे विश्लेषण विलास तू केलेलं आहे, मला असं वाटतं की हाच क्रक आहे की दुर्लक्ष करणं आंदोलनाकडे ही लोकशाही विरोधी भूमिका आहे. आणि ज्यांना लोक काय म्हणतायत, लोकशाही, संविधान याची जी मूल्य आहेत त्या मूल्यांशी काहीही देणं घेणं नसतं. ते निगरगट्ट झालेले शासनकर्ते असतात आणि निगरगट्ट शासनकर्ते कसे असतात याचं दर्शन आता आपल्याला होतंय. याआधी आता त्याने मगाशी सांगितलं, अण्णा हजारे आणि सगळ्यांची उदाहरण दिली. अरे सरकारचे राजीनामे, मंत्र्यांचे राजीनामे झाले, सरकार येत होतं. हे मला असं वाटतं की आता याची चर्चा झालेली आहे, हनुमंत पवारांनी ते मांडलेलं आहे. मला एवढंच वाटतं की ह्या सरकारचा हा जो निगरगट्टपणा आहे ना, हा आत्ताचा नाही आहे. इतक्या मुलांनी आत्महत्या केल्यानंतरही सरकारच्या कानावरनं जाऊन काही त्यांना काही वाटत नसेल तर देशाच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. पण हे पहिल्यांदा झाले का? पहिल्यांदा असं झालेलं नाही. एप्स्टीन फाईल मध्ये हरदीप सिंग या मंत्र्याचं नाव, सगळे पुरावे त्यांचे आहेत. त्यांना काही धक्का लागला का? धक्का लागला नाही. बंदी संजय कुमार यांचा मुलगा तर पोस्को मध्ये आहे, त्यांना कुणी काही विचारलं का? त्यांना काही धक्का लागला का? नाही लागला. एक मंत्री तर असा, एक त्यांचा महत्वाचा माणूस असा की ज्याने मुलींवर अत्याचार केले, मुलींना त्यासाठी उपोषण केलं आणि अशा मुली ज्या ऑलिम्पिकचं पदक आणलेल्या मुली. काय झालं? इतकं गंभीर विषय होता, इतके गंभीर आरोप होते. हे सरकार यांनी ठरवलेलं आहे. आपण निवडून आलेलो आहोत, आपण कसं निवडून यायचं आपल्याला माहित आहे. माझं असं म्हणणं आहे, बघा, वैयक्तिक काही नाव घेण्याची गरज नाही, पण सरकारी यंत्रणा म्हणून कशी नसावी. लोकशाहीमध्ये विरोधी आवाज हा असला पाहिजे हे संविधान सांगतं, कारण तो लोकांचा आवाज असतो. सत्तेसाठी लोकांनी निवडलेला आहे, पण त्या सत्तेला अंकुश लावण्याचं काम हे लोकशाही मार्गाने करत असतात. मग ते सत्याग्रह असतील, ते उपोषण असेल, वेगवेगळे मार्ग असतील, संवाद असेल किंवा विरोधी पक्ष म्हणून त्यांचं एक काम आहे. या कामाला कुठल्याही किंमत न देणं हे संविधान विरोधी काम आहे, हे लोकशाही विरोधी काम आहे, हे माणुसकी विरोधी काम आहे. आज सोनम वांगचूक बघा, सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल एक कळकळ आहे. अख्खा देश हळहळतोय की हा माणसाचं महत्व काय आपल्याला माहित आहे. या माणसाने देशासाठी, इथल्या आर्मीसाठी काय काय संशोधन केलंय आणि काय काय सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्यात त्यांच्या संशोधनातनं, हे सगळं बघतायत. अशा वेळी हा माणूस काय मागण्या घेऊन आलाय? यांनी काय फार मोठ्या मागण्या केलेल्या आहेत? त्या अवास्तव आहे. महत्वाची मागणी आहे
नीट सारखा पेपर जर फुटत असेल तर या देशात कुठल्या पद्धतीची व्यवस्था आपण करणार आहोत? महत्वाचे आहे ना. मुलं आयुष्य लावतात. अनेक शेतकऱ्याची मुलं आहेत ज्यांनी जमीन विकून या सगळ्या सर्जरीची तयारी केलेली असते, मेहनत घेतलेली असते. असं जर समजा त्यावेळी त्या प्रत्येक मुलांना वेळेस राजीनामा जर दिला समजा प्रत्येक वेळेस प्रत्येक जबाबदारी हे करून, तर मग त्या खुर्च्या सगळ्या रिकाम्या होतील ना. नाही, माझं असं म्हणणं आहे, प्रत्येक पेपर फुटला की राजीनामा घेणं हे शक्य होईल का? शक्य होईल का यापेक्षा आहे ना करायचं नाहीये. याचं कारण मी बघाशी सांगितलंय, निगरगट्ट लोकांचं सरकार आहे. याचं बघा, शेवटी कोणासाठी काम करताय तुम्ही? लोकांनी कोणी बसवले तुम्हाला तिथे? लोकांनी बसवलेलं आहे. लोकांचा हक्क आहे की तुम्ही जेव्हा नालायक ठराल तेव्हा तुम्हाला खाली खेचणं, आणि त्यासाठी सत्याग्रह हा एक मार्ग आहे. ठीक आहे. मला याच अनुषंगानं डॉक्टरांना विचारायचं आहे. डॉक्टर, खरं तर लोकशाहीमध्ये एक अस्त्र आहे, जनतेच्या आहे, विरोधकांच्या, सगळ्यांच्या हातात अस्त्र काय आहे तर लोकशाही मार्गाने तुम्ही सरकारवर दबाव आणा. त्या दबावाच्या माध्यमातून तुम्ही एखादी गोष्ट त्या सरकारकडून करून घेऊ शकता. पण दबाव कधी येतो? जनरेटा जेव्हा असेल. उद्या एकला दुकला आपण जर जाऊन उभं राहिलो आणि मला हे पाहिजे म्हटलं तर काय सरकार हलत नाही. सरकार हे खूप बलशाली असतं, बलदंड असतं. मग अशा परिस्थितीमध्ये आज सरकार पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करतं. याचा अर्थ अपेक्षित जनसमर्थन नाही आहे आणि त्यामुळे याची ताकद नसल्यामुळे सरकार हे करतंय असं तुम्हाला वाटतंय की आंदोलन असं नेमकं काय चुकलं की ते तितका प्रभाव पाडू शकत नाहीये म्हणून हे होतंय? विलास, याला दोन गोष्टी आहेत. एक, याचा हिस्टॉरिकल कंटेक्स्ट जर तुम्ही समजला तर भारतामध्ये उपोषण करून आपली मागणी मान्य करून घेता येते. याचं सगळ्यात पहिलं उदाहरण महात्मा गांधींनी दिलं. आणि महात्मा गांधींचं आंदोलन किंवा महात्मा गांधींची जी स्टाईल होती ती अत्यंत भ्रष्टपणे अण्णा हजारे नावाच्या व्यक्तीनं वापरली. सो अण्णा हजारेंना मी कुठल्याही पद्धतीनं महात्मा वगैरे म्हणत नाही. आता बाकीचे लोक त्यांच्याबद्दल खूप असे गौरवोद्गार काढले असेल, पण मी नाही काढत. म्हणजे अत्यंत सामान्य कोटीच्या माणसाला तुम्ही महात्मा गांधींशी तुलना करू शकत नाही. अण्णांच्या मागे त्यावेळेस हे आंदोलन सुरू होतं, त्यावेळेस इथं RSS आणि बाकीच्या सगळ्या विरोधी पक्षांचा प्रचार होता, म्हणून अण्णांना तेवढं मोठं केलं गेलं. आणि अण्णांना एका छोट्या गावातून राज्य पातळीवर आणण्याचं पाप काँग्रेसच्या काळात घडलं होतं. नसलेल्या माणसाला इतका मोठा दर्जा दिला गेला, त्यांना अगदी राज्यमंत्र्याचा प्रोटोकॉल वगैरे दिला गेला. त्याच्यानंतर ते जे बेडकीचा बैल झाला तो ते आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. सो कुठल्याही आंदोलनासाठी एक असतो विचार, दुसरा असतो आचार आणि तिसरा असतो प्रचार. सो महात्मा गांधींच्याकडे एक विचार होता, त्या विचारानुरूप त्यांचं आचरण होतं. महात्मा गांधी त्यांच्या विचारांशी कुठेही विसंगत वागत नव्हते. आणि तिसरं, त्यांच्या जोडीला त्यांची प्रचार यंत्रणा होती. काँग्रेसच्या त्या काळातल्या स्वातंत्र्यपूर्व काळातलं जे काही त्यांचं नेटवर्क होतं कार्यकर्त्यांचं, त्याच्यामुळे तो प्रचार गावागावापर्यंत होत होता. सो हे गांधींच्या काळात जे घडलं ते अण्णा हजारेंच्या काळात अत्यंत सुसूत्रतेनं विरोधी पक्षांनी ते घडवून आणलं. पण जर तुम्ही याचं उदाहरण घ्याल, म्हणजे सोनम वांगचुक सरांचं आत्ताचं आंदोलन चाललेलं आहे, त्याच्यामध्ये विचार नक्कीच चांगला आहे, भूमिका नक्कीच चांगली आहे की परीक्षा सिस्टम इथली बदलावी, परीक्षा यंत्रणा बदलावी. आचार जर तुम्ही म्हणाल तर सोनम वांगचुक स्वतः एक चांगले एज्युकेटर आहेत, इनोव्हेटर आहेत. मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे त्या व्यक्तीबद्दल. आणि मला वाटतं की त्या माणसाने उलट त्यांचं स्वतःचं क्रेडेन्शियल अत्यंत चुकीच्या पद्धतीने सध्या वापरायला घेतलं, जे त्यांनी करायला नको होतं. आणि तिसरं जर तुम्ही म्हणाल तर प्रचार यंत्रणा, तर या प्रचाराचा जो भाग असतो तो इथं विरोधी पक्ष किंवा त्यांचे जे सरकारच्या विरोधातले जे आवाज आहेत ते कुठल्याही पद्धतीनं त्याला थेटपणे समर्थन करत नाहीत आणि सुसूत्रतेने समर्थन करत नाहीत. काय कारण असावं त्याच्या मागचं कारण काय असावं? एक वेगळी चूल, वेगळा पर्याय उभा राहू शकतो ही भीती आहे की नाही आम्ही आमचं काम करू, आम्ही आमची रेषा मोठी करू, असं आहे? नाही, याच्यामध्ये काय माहिती आहे का की जे अण्णांच्या आंदोलनाच्या वेळेस घडलं होतं तेच इथं घडायची भीती कदाचित विरोधी पक्षांना असावी की बाबा एक आपण नवीन महात्मा निर्माण करू आणि नंतर मग त्यांच्या हिशोबाने सगळ्यांना वागावं लागेल किंवा त्यांचं सगळ्यांना ऐकावं लागेल, ही कदाचित भीती विरोधी पक्षांमध्येही असावी. आणि दुसरं असं आहे की सोनम वांगचुक हे ॲज अ एज्युकेटर किंवा इनोव्हेटर कितीही मोठे असले तरी एक पॅन इंडिया ज्याला अपील असतं ते त्यांच्याकडे नाहीये. आणि मी अभिजित देवकेंबद्दल तर म्हणजे आय डोंट कन्सिडर हिम इव्हन कॉग्निझंट. म्हणजे त्यांचं जे काही घडलं त्याला सोशल मीडियाच्या किंवा त्या मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये ट्रेंड किंवा फॅड
हा, तो ट्रेंड किंवा फॅड आहे. म्हणजे कच्च्या बदाम किंवा ढिंच्याक पूजा टाईप एखादी तुम्ही काहीतरी गोष्ट 4 दिवस चर्चेत येते, नंतर त्याचं जे काय व्हायचं ते त्याच्या मरणाने, नैसर्गिक मरणाने ती गोष्ट मरते. सो अभिजित दीपकेंकडे तशी काही भूमिका आहे किंवा तसा आचार, तसा विचार किंवा तसा त्यांचा काही हिस्ट्री नाहीये. सो त्यांनी त्यांची सगळी जी बंदूक आहे ती सोनम वांगचुक यांच्या खांद्यावर ठेवलेली आहे आणि सोनम वांगचुक हे त्याच्यासाठी चुकीच्या पद्धतीने स्वतःचा खांदा देतात असं माझं सरळ सरळ मत आहे. राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांचा घ्यावा, इतके म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात मला नाही वाटत की सरकारने जर सांगितलं, मोदीजींनी सांगितलं तर काय त्यांना राजीनामा द्यायला 5 मिनिटं लागतील. गोष्ट ही आहे की या सगळ्यामध्ये प्रत्येक जण आपली आपली स्पेस शोधतोय. म्हणजे मगाशी हनुमंत पवार जे म्हणाले किंवा राहुल गांधींनी इतक्या ठिकाणी सभा केल्या, तुम्ही इतक्या सभा 2 महिने वेगवेगळ्या ठिकाणी का करताय? तुम्ही एका ठिकाणी एका दिवशी सगळ्यांना का रस्त्यावर बोलवत नाही? जर तुम्हाला खरोखर त्याच्यावर जनरेटा वाढवायचा असेल तर ते सुसूत्रतेनं पद्धतीने झालं पाहिजे. असं ते 10 ठिकाणी स्कॅटर्ड होऊन मग तुम्ही काय करताय? तुम्ही पर्सनॅलिटी ब्रँडिंग करताय. तुम्ही राहुल गांधींचं ब्रँडिंग प्रत्येक गावामध्ये करताय किंवा प्रत्येक शहरामध्ये करताय. मग तुम्ही तुमच्या मुद्द्यापासून भटकताय. मुद्दा महत्वाचा नाही झाला, व्यक्ती महत्वाचा झाला. सो हे सगळं एक विचित्र पद्धतीने झालं. आणि मी याला तुम्हाला एक छान एक्झाम्पल देईन याचं. आर के नारायणन यांची जी कादंबरी, ज्याच्यावर देवानंद यांनी गाईड नावाचा सिनेमा बनवला. सो गाईड मध्ये पाऊस पडत नाहीये म्हणून 12 दिवस तो राजू गाईड, देवानंद यांनी जे पात्र आहे, तो 12 दिवस उपवास करतो आणि 12व्या दिवशी पाऊस पडतो आणि राजू गाईडकडे मरतो. लोक खुश होतात की राजू गाईडच्या ह्याच्यामुळं पाऊस पडला, उपोषणामुळे, बरं राजू गाईड मेला असेल. लोक खुश होतात, लिटरली आनंदाने नाचताना दाखवलं. आपल्याकडे कदाचित तसं होईल, उद्या सोनम वांगचुक यांच्या जीवाचं काही बरं वाईट होईल, त्याच्यामुळे कदाचित धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा होईल. पण त्याच्यामुळे दुष्काळ, जसा त्या सिनेमातल्या दुष्काळाची कारणं कोणी शोधली नाहीत, त्या कारणांवर काय उपाय काढायचा याच्यावर कोणी काही केलं नाही. तसंच आपल्या इथंही ही परीक्षा पद्धती किंवा हे जे बाकीचे प्रश्न, जे इथेनॉलचा प्रश्न आहे, त्याच्यावर आपण इतके दिवस बघतोय. हे असं का होतंय याच्यावर ना राजकारणी काय त्याच्यावर हे करतायत, ना सामाजिक लोक काय त्याच्यावर हे करतायत. हे फक्त बोलाची कडी, बोलाचा भात, आणि यात प्रत्येक जण आपापली स्पेस शोधतोय. सो त्याच्यामुळे हे कुठलंही आंदोलन आता मोठं होऊ शकत नाही. ठीक आहे, मला त्या मुद्द्यावर पण यायचंय की चळवळी संपल्या असं एका बाजूला म्हणत असताना आता आंदोलनं सुद्धा संपली का, किंवा त्या अनुषंगानं एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन सुद्धा या सगळ्यातनं येऊ शकतं, आणि ते अभिप्रेत आहे का त्याच्याबद्दल मी विचारणार आहे विश्वास पाठक सरांना. पण हनुमंतजी, तुमची आणि जे तुमची कमेंट एक घेतो पटकन. हा बोला बोला बोला, तुम्ही बोला. एक तर मी तुमचं अभिनंदन करतो विलासजी, आज चर्चा अतिशय शांत चालू आहे. त्यामुळे मी बोलताना देखील सगळेजण मला हे करतील, कोऑपरेट करतील. नाही करतील. एक तर कसं आहे की हनुमंत पवारांनी राहुल गांधींबद्दल सगळं सांगितलं, काँग्रेस कसं काम करत आहे सगळं सांगितलं. मी माझा शब्द मागे घेतो की ठीक आहे, काँग्रेस फार चांगलं काम करत आहे, फक्त त्यांनी स्वतः हे बघावं की काँग्रेसची अशी देशामध्ये हालत का झालेली आहे. पहिली गोष्ट, मला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा राम म्हणायची वेळ येते तेव्हा रामरक्षा म्हणायची इच्छा होते आणि रामायण आठवतं. या रामायणामध्ये जेव्हा पित्यांनी, आईंनी रामाला जेव्हा सांगितलं की तुम्हाला वनवासात जायचं आहे, त्यांनी आपलं राज्य सोडून वनवासात निघून गेले. इकडे 2019ला देवेंद्र फडणवीसांना जेव्हा बहुमत मिळालं होतं, मेंडेट मिळाला होता, ज्यांनी कुरघोडी करून रावणासारखी वृत्ती दाखवली आणि राज्य केलं, हे जनतेने पाहिलेलं आहे. आता सोनम वांगचुक बद्दल आपण बोलतोय, त्यांचे वडील कोण होते हो? सोनम वांगचुकचे वडील हे मिनिस्टर होते तिथे, हे पॉलिटिकल बॅकग्राऊंडचे आहेत, ते अतिशय हुशार असतील. सर का पॉलिटिकल ग्राउंड असणं, एखाद्याचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड असणं चुकीचं आहे या देशामध्ये? नाही, युवराज मोहितेंना मी उत्तर देतोय, त्यांच्याकडे एक पण पेटेंट नाही आहे. हे जे उदात्तीकरण चालू आहे त्यांचं, म्हणून जनता त्यांच्या पाठीशी नाही, काँग्रेस त्यांच्या पाठीशी नाही. फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे पूर्ण दिशाहीन झालेले आहेत, त्यांना आता वांगचुकचा आधार लागतोय. मला एवढं सांगायचं आहे. बरं, पण एक मुद्दा सर, मी काय म्हणतो, सोनम वांगचुक आहेत की कोण आहेत हा भाग आलाहिदा, पण या व्यवस्थेमध्ये जर बदल घडवायचा असेल, या देशातल्या जनतेनं जर त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारला तर आपण उत्तरदायी आहोत त्याच्यासाठी. अगदी बरोबर आहे, त्याच्यासाठी आपण उत्तरदायी नक्कीच आहे. त्यांना आपण धरणं धरण्यासाठी परमिशन दिलेली आहे, पूर्ण परमिशन दिलेली आहे. आणि आज जनता बघते आहे त्यांचा रिस्पॉन्स काय. तिकडे पूर्ण टाइमपास चालू आहे, वेगळे भाषण चालू आहे, डफली वाजवून झालेली आहे, त्यापेक्षा नॉन सिरियस आहे. सरकार आहे अशा प्रकारच्या लोकांना एनकरेज करत नाही. पंतप्रधानांचं जाहीरपणे कौतुक केलेलं आहे. आता तुम्ही त्यांना नाकारता कारण ते आता तुम्हाला तुमच्या विरोधात गेले म्हणून. तेव्हा ते तुमच्या समर्थनात होते, तेव्हा तुम्ही त्यांना वापरून घेतलं, तेव्हा तुम्ही बोलवलं. अजिबात नाही.
या अजिबात केसमध्ये नाही. नीटची जी काही चूक झाली ती दुरुस्त झालेली आहे. नीट तर नाही. नीटची मी परीक्षा सोनम व्यवस्थित वांगचूक पार म्हणतो पडलेली आहे. तुम्हाला. त्यांचा आणि तुम्ही वापर अशा करून अनेक घेतला परीक्षा तुम्ही. तुम्हाला मोहिते जेव्हा साहेब, त्यांचा वापर करायचा होता युवराजजी, मी तेव्हा तुम्हाला केला. अनेक परीक्षांचे नावं त्यांनी सांगितले, अभिनंदन त्या केलेलं आहे. पुनर्परीक्षा घ्याव्या लागल्या. ठीक आहे, किती ठीक आहे. लोकांचे राजीनामा घेतले. ठीक आहे, मला त्या दोघांचं म्हणणं अगदी थोडक्यामध्ये, वेळ कमी आहे आपल्याकडे. जयेश, आधी तुम्ही, नंतर हनुमानजी, मी तुमच्याकडे लगेच येतो. पण जयेश, थोडक्यात, वेळ कमी आपल्याकडे, अजून 2 मुद्दे चर्चेचे आहेत. काय झालं आता काटेसर बोलत असताना सुद्धा मला कॉन्ट्राडिक्शन हे दिसलं की ज्यावेळेस त्यांनी राहुल गांधींविषयी बोलत असताना ते म्हणतात की पर्सनॅलिटी ब्रँडिंग चालू आहे. आपला मुद्दा असा आहे की जर तिथे पर्सनॅलिटी ब्रँडिंग चालू असेल तर ज्यावेळेस सोनम वांगचूक उपोषणाला बसले आहे तर तिथे माणूस कोण आहे हे विचार सोडून मुद्दा योग्य आहे की अयोग्य आहे एवढाच विचार केला पाहिजे ना आपण. नको असू दे कुठल्या पर्सनॅलिटीचं ब्रँडिंग, मग तो राहुल गांधी असू दे, सोनम वांगचूक असू दे, तर दोघांना 2 वेगवेगळे नियम लागू शकत नाही. मला विश्वास पाठक सरांनी बरं झालं आठवण करून दिली आणि माझी इच्छा आहे ते सुद्धा तेवढ्याच पेशंटली ऐकतील. जेव्हा आपल्या आई वडिलांची सेवा करायची संधी मिळाली ना तेव्हा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ती तेवढ्याच तन्मयतेने केली हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं. जेव्हा राज्य सोडून जाणं असतं ना अगदी सहज, ते सुद्धा उभ्या महाराष्ट्राने बघितलं. पण हे सगळं तत्वज्ञान बायको सोडून पळून जाणाऱ्या माणसांच्या लोकांनी आम्हाला सांगावं. आणि वैयक्तिक बोलू नका ना प्लीज, वैयक्तिक बोलू नका प्लीज. मी कुणाचंच नाव नाही घेतलं, तुम्ही कुणाशी समजलात मी असं बोललो ते? मला नाही माहिती कोण बायको सोडून पळून गेलं स्वतःची. मला नाही माहिती, मी कुणाचं नाव नाही घेतलं सर. मी घेणार नाही. महाराष्ट्राला माहितीये, त्याला माहितीये. मला पाठक एक विनंती आहे सर, आपल्याला वाटतंय ना सरकारची चूक झाली आहे, आपल्याला वाटतंय ना की ज्या मुद्द्यासाठी सोनम वांगचूक असू दे किंवा अजून कुणी पण असू दे ते उपोषणाला बसलेले आहे, तुमचा पक्ष राहिला बाजूला. सर, माणूस म्हणून तुम्ही तरी जाणार आहात का सपोर्ट करायला उद्या सकाळी? तुमच्या विमानाचं तिकीट मी काढायला तयार आहे, जाहीर सांगतो. चला तुम्ही जाऊन तर सपोर्ट द्या जर मुद्दा योग्य आहे तर. तुम्हाला मुद्द्याशी घेणं देणं नाहीये, तुम्हाला फक्त विरोधी आवाज दाबून टाकायचा आहे. मी त्यांना सपोर्ट करणार नाही. इथे प्युअरली पॉलिटिकली मोटिवेटेड ते मूव्ह आहे, त्यामुळे सपोर्ट करण्याचा सर नाही, विश्वास सर मला एक मुद्दा. जयेश प्लीज थांबा, मला विश्वास सरांना विचारू देत. विश्वास सर, या देशाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, तुमची उभी हयात ना आता सत्ता आली आहे तुमच्याकडे 2014 नंतर चांगली सत्ता. तुमची उभी हयात संघर्ष करण्यात गेली, तुमची उभी हयात लढण्यामध्ये गेली, तुमची उभी हयामध्ये लोकांसाठी रस्त्यावर उतरण्यामध्ये गेली. जर समजा त्या काळामध्ये तुम्ही पॉलिटिकल मोटिवेटेड आहात असं म्हणून तुमच्याकडे पाहिलं असतं, तुम्हाला योग्य वाटलं असतं ते? अजिबात नाही. पण आमचे मुद्दे बघा ना, आमचे मुद्दे असताना ते मुद्दे व्यवस्थितच होते म्हणून जनता आमच्या पाठीशी होती. हा टोटली पॉलिटिकली मोटिवेटेड असल्यामुळे जनता यांना सपोर्ट करत नाहीये. आणि आमची या देशातला प्रत्येक प्रश्न राजकीयच उत्तर असेल ना त्याच्यावरती. मला सांगा ना, आपल्या रेशन कार्ड पासून ते विमानाच्या पर्यंत आणि जगातल्या कुठल्याही विषयापर्यंत राजकारण बाजूला कसं सारू शकतो? राजकीयच उत्तर काढावं लागेल. या देशात व्यवस्थेत बदल करायचा असेल तर त्याला राजकारण भाऊ कसा करू शकतो आपण? नाही, त्यांनी आता त्यांची स्ट्रॅटेजी बदलावी. त्यांच्या लक्षात आलं असेल की असं उपोषण करून हे सरकार दबणार नाही, कारण मुळामध्ये त्यांचा मुद्दाच चुकीचा आहे. आणि ज्या मुद्द्यासाठी उपोषण चालू केलं होतं तर पर्पज आता सर्व झालेला आहे. नीटची परीक्षा व्यवस्थित पार पडलेली आहे. आता बरोबर बोलले सरकारची. आणि मला एकच मुद्दा अजून युवराजजींनी सांगायचा. युवराजजींना त्यांनी हरदीप पुरींचं वगैरे नाव घेतलं. युवराजजी, तुम्ही हरदीप पुरींचा जो विषय काढला, तुम्हाला एकच सांगतो की याच प्रधानमंत्र्यांनी एक बिल आणून घातलेलं आहे की जिथे प्रधानमंत्री देखील 30 दिवसाच्या आत राजीनामा देईल. तो जर 30 दिवस इफ ही इज प्रूव्ड टू बी गिल्टी. त्यामुळे हे सरकार कोणाला पाठीशी घालत नाही, फक्त आरोप झाले म्हणून राजीनामा घेणं म्हणजे. सर, तुम्ही अनेक लोकांचे आरोपांवर राजीनामे घेतले. हा ठीक आहे, हनुमानजी बोला, वेळ कमी आपल्याकडे. युवराज सर येतो. या सरकारच्या काळामध्ये 12 वर्षामध्ये 69 रेल्वे अपघात झाले. अश्विनी वैष्णवनी राजीनामा द्यायचा नाही. या देशामध्ये पुलवामा पासून ते पहलगाम पर्यंत हल्ले झाले आणि मणिपूर जळत आहे. अमित शहानी जबाबदारी घ्यायची नाही. या देशाच्या इतिहासामध्ये कधीही रुपया एवढा घसरला नाही डॉलरच्या तुलनेत. एवढा रुपया घसरला तरीही निर्मला सीतारामननी राजीनामा द्यायचा नाही. या देशाच्या परराष्ट्र सीमेच्या आत चीन आली, संसदेमध्ये मान्यता दिली, तरी राजनाथ सिंगांनी राजीनामा द्यायचा नाही. या देशाच्या परराष्ट्र मंत्र्याला सगळ्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यापासून ते पाकिस्तान पासून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळची लोक धमक्या देत आहेत, तरी एस जयशंकरनी राजीनामा द्यायचा नाही. पेट्रोल स्वस्त होतो म्हणत सत्तेवर आलेली लोक पेट्रोल 150 रुपयापर्यंत जायलं तरी हरदीप सिंग पुरींनी राजीनामा द्यायचा नाही. पूल कोसळतायत, रस्ते पडतायत, तरी नितीन गडकरींनी राजीनामा द्यायचा नाही. आणि या देशाच्या
भारताच्या इतिहासात 79 पेपर फुटले, 42% बेरोजगारी वाढली, तरी नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यायचा नाही. निगलगट्ट सरकार, निर्लज्ज सरकार आणि कर्तव्य कठोरतेपासून बाजूला गेलेलं असंवैधानिक सरकार ही त्या सरकारची ओळख आहे. म्हणून धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत. ठीक आहे. मला हा जयेश अगदी थोडक्यात, वेळ कमी आहे माझ्याकडे, मला डॉक्टरांकडे जायचंय. या सगळ्या परिस्थितीमध्ये मला फक्त एवढंच वाटतं आहे की 7वी पास असणारा राजा ज्या राज्याचा असतो ना सर, तिथे शिक्षणाची आणि अशा वैज्ञानिकांची किंमत होत नसते. हा आपल्या राजाचा दोष आहे, हा जनतेचा दोष नाही आहे. जनतेच्या डोक्यावरती मारू नका. राजा अशिक्षित आहे, त्याला काय करणार शिक्षणाचं महत्व. डॉक्टर साहेब, खरं तर अशा प्रकारची जी आंदोलनं आहेत त्या आंदोलनांनी एक प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नावरती वाट मोकळी करून देण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. पण आज या आंदोलनाच्या नंतर खरं तर या संपूर्ण लोकशाहीमधल्या आपल्या मागण्या मान्य करून घेण्याच्या संदर्भातली ती भाकरी फिरवणं म्हणा किंवा त्याचं काय पुनर्विचार करण्याची खरंच वेळ आलेली आहे का? काय करायला हवं सामान्य माणसानं? उद्या सत्ता तर इतकी मोठी सत्ता हातात दिल्यानंतर जनतेच्या हातात उरतं काय मग? विलासजी, याच्यामध्ये जनतेला आता स्वतःच्या ज्या सगळ्या पूर्वधारणा आहेत की प्रत्येक उपोषण करणारा गांधी नसतो, हे पहिल्यांदा डोक्यात आणून ठेवावं लागेल. आणि जर तुम्हाला खरोखरच तुमच्या न्याय मागण्या ज्या आहेत, जसं आता परीक्षा पद्धती सुधारणं किंवा रेल्वेची सुरक्षा किंवा अर्थव्यवस्था, हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. किंवा इव्हन इथेनॉलचा जो प्रश्न आहे, अशा याच्यामध्ये जनतेला स्वतःहून स्वतःचं नेतृत्व करावं लागेल. मला या देशामधले विरोधी पक्ष जनतेच्या आवाजाला म्हणजे सरकारपर्यंत पोहोचवण्यामध्ये किंवा न्याय व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्यामध्ये ते तेवढे तत्पर किंवा तेवढे कुशल दिसत नाहीयेत. ते त्यांच्यामध्येच ते स्वतः घाबरलेले आहेत. त्यांच्या बऱ्याच इतर त्यांची संख्या आता कमी झालेली आहे विरोधी पक्षांची. प्लस त्यांच्याकडे मीडियाचा पाठिंबा नाही, त्यांच्याकडे न्याय व्यवस्थेत जायला त्यांच्याकडे लोक नाहीयेत. सो या सगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या ठिकाणी कराव्या लागतील. तुम्हाला मीडियामध्ये बोलावं लागेल, तुम्हाला लोकांमध्ये जाऊन बोलावं लागेल, तुम्हाला न्याय व्यवस्थेमध्ये बोलावे लागेल. ठीक आहे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही मी अगदी थोडक्यात जयेश अगदी थोडक्यात. विरोधक कमकुवत आहेत म्हणून लोकांचा विश्वास नाही असं त्यांचं म्हणणं आहे थेटपणे. हा प्रॉब्लेम हा आहे की विरोधकांना का कॉर्नर करताय? कधीतरी त्या सरकारला दोष द्या. विरोधक त्यांचं काम करत आहेत, तुम्ही त्यांनाच पुन्हा धारेवरती धरताय. काटे सर, तुम्ही हनुमानजी प्लीज. हा बस कळलं. हा हनुमानजी. विलासजी, 100 खासदार आहेत काँग्रेस पक्षाची. छाती ठोकून आम्ही काळे कृषी कायदे रद्द करायला लावले, एनआरसी सीए बिल मागे घ्यायला लावलं, निवडणूक आयोगाच्या गद्दारी विरोधात आम्ही लढतोय, नरेंद्र मोदीच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणाच्या विरोधात आम्ही लढतोय, बेरोजगारीच्या विरोधात आम्ही लढतोय, महिलांवरील अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही लढतोय. एक महाराष्ट्रातली सडक नाही ज्याच्यावर काँग्रेस पक्ष रस्त्यावर नाही. तुम्ही जे आता इथं फुटेज दाखवता ह्या चर्चेच्या बाजूला, ते धर्मेंद्र प्रधानच्या घराच्या समोर पेपर फुटल्यापासून आज तागायत रोज 2000 माणसं जात आहेत. ते फुटेज काँग्रेसच्या तिरंगा झेंड्याचं तुम्ही दाखवत आहात. काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून सक्षम आहे, राहुल गांधी विरोधी पक्ष नेता म्हणून सक्षम आहे. विरोधी पक्षाला बदनाम करण्याचं षडयंत्र आम्ही हाणून पाडू. ठीक आहे युवराजजी, शेवटची कमेंट नंतर मी अगदी 10 सेकंदात. याच्यामध्ये एकच गोष्ट येतोय सर, विश्वास सर येतोय. आपण निष्पक्ष आहोत हे सांगण्यासाठी विरोधकांना धारेवर धरणं ही आता एक फॅशन आहे, हे आता सगळ्यांनी लक्षात घ्यावं. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्यावेळी सत्ताधारी नियम कायदे मानत नाहीत, लोकांचे जे काही प्रश्न आहेत, लोकांचा जे काही दर्द आहे ते समजत नाहीत, लोकांचे जर प्रश्न, जर मुलं आत्महत्या करतात ते तुम्हाला महत्वाचं वाटत नसेल, तर हे सरकार अनार्कीला आमंत्रण देत आहे आणि त्यासाठी सरकार जबाबदार असेल. विश्वास सर, सरकारनं संवेदनशील असलं पाहिजे, सरकारला लोकभावना कळली पाहिजे. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या मधून असं दिसतंय की लोकांचा रोष आहे पण त्याला प्रतिसाद नाही. असं का होतंय? विश्वास बघा, अशा प्रकारची परिस्थिती आम्ही अनेक वर्षापासून हाताळतोय. दर 5 वर्षांनी आम्हाला जनतेसमोर जावं लागतं आणि जनता आम्हाला काय सपोर्ट करतं याचाच अर्थ विरोधकांच्या मुद्द्यांमध्ये तसा काही दम नाही. मला एकच सांगायचं काँग्रेसला की आता पावसाळी अधिवेशन होत आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये सगळ्या विरोधी लोकसभेच्या सगळ्या मेंबर्स त्यांनी तुमचा हनुमानजी माझा वेळ संपलाय, शेवटची कमेंट त्यांची घ्यायची. भाग घ्यावा. आणि मी सगळ्यांना एवढं सांग की विरोधी पक्षाच्या सगळ्या खासदारांनी पावसाळी अधिवेशनामध्ये भाग घ्यावा
आपले विषय मांडावे, अभ्यास करावा, फॉरेन टूर करू नये, अन्यथा अशा वांगचूक सारख्या लोकांना तुम्हाला समोर करावं लागतं. सर मोठं सर आयुध आहे सर तुमच्याकडे हे लोकसभेचं. असं इतकं सोपं नाहीये हो. तुम्ही जे म्हणताय ना की आम्ही धडा घेतला नीटच्या याच्यातून, त्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला ना. काय धडा घेतला? कुठंतरी जबाबदेही आपण ज्याला म्हणतो उत्तरदायित्व जे आहे ना ते ठरलं पाहिजे. भीती सरकारमध्ये सुद्धा असली पाहिजे, मंत्र्यांच्या मनात सुद्धा असली पाहिजे. आपण उत्तरदायी आहोत या देशाला, इथल्या जनतेला. निश्चितपणे या सगळ्याच्या बद्दल आपण संवेदनशील आहोत असं कळलं पाहिजे. डॉक्टर माफ करा, माझा वेळ संपलाय, कारण आपण नंतर करणारे बोल मला माहित आहे ते. पण या चर्चेमध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. जाताना प्रेक्षकांचा कौल काय बघा, की या सगळ्या मुद्द्याकडे राजकीय नजरेतून पाहिलं जातंय का, या आंदोलनाकडे, उपोषणाकडे, हा प्रश्न आज आपण विचारला होता. प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे बघा. 85% लोक म्हणतात होय राजकीय नजरेतून पाहिलं जातंय, 15% नाही म्हणतायत. पण राजकीय नजरेतून याकडे न पाहता संवेदनशीलपणे पाहायला हवं, हे तितकंच खरं. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.